नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। तर आपण आज बघूया अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पनीर व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची। यासाठी आपल्याला लागणारे साहित्य, इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलाय। बिर्याणीसाठी तर आपण शक्यतो बासमती तांदूळच घेतो। इथे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला अर्ध्या तासासाठी हा तांदूळ असाच भिजत घालत ठेवायचा आहे। मी घेतली आहे फुलगोबी आपल्याला जास्त बारीक किंवा मोठी कापायची नाहीये, मीडियम साइज मध्येच ठेवायची आहे। त्यानंतर बीन्स, त्यानंतर गाजर अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर पनीर, त्यानंतर मटर घेतलाय आणि बटाटा। इथे मी 1 ते 2 बटाटे घेतलेले आहे मीडियम साइज मध्ये। आपल्याला कांदा मोठ्या गॅसवरतीच तळून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला कांदा कुरकुरीत राहतो। तर इथे आपल्या कांद्याला ब्राऊन कलर आलेला आहे, तर इथे आपण कांदा ताटामध्ये काढून घेऊयात। नंतर आपल्याला इथे ह्या सर्व भाज्या 4 ते 5 मिनिटं अशाच परतून घ्यायच्या आहे त्या गॅसवरती। असं केल्यामुळे काय होतं, भाज्यांचा वरचा लेयर क्रिस्पी होतो आणि भाज्या बिर्याणीमध्ये छान क्रंची लागतात आणि मसाल्यांचे कोटिंग त्याला छान येतं। तर इथे मी 4 ते 5 मिनिटं भाज्या अशाच परतून घेतल्या। आता याला आपण काढून घेऊयात। भाज्या काढून घेतल्या की उरलेल्या तेलामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालणार आहोत। तुपामुळे आपली बिर्याणी छान मऊसूत होते। त्यानंतर आपण इथे बिर्याणीची भाजी बनवून घेऊ। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काही खडे मसाले। सुरुवातीला मी इथे घेतले 1 चमचाभर जिरं, कांदा परतून झाला की यात घालूया 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर यामध्ये अशा 5 ते 7 हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करून घ्यायचे आहे। त्यानंतर टोमॅटो घालूया। मी इथे टोमॅटो 2 मीडियम आकाराचे घेतले होते। टोमॅटो अगदी बारीक कापून घ्यायचा आहे, जेणेकरून तो लवकर मऊसूत होतो आणि शिजतो। टोमॅटो आपल्याला असंच 5 ते 7 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यात काही मसाले घालणार आहोत। सर्वात आधी 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे लाल तिखट, 2 छोटे चमचे गरम मसाला,
3 छोटे चमचे धने पावडर, याचसोबत आपण तळून घेतलेला कांदा. तळलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा आपल्याला घालायचा आहे. उरलेला कांदा आपल्याला लेअरसाठी ठेवायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ. त्यानंतर मी इथे 1 वाटी दही घालते. दही घालून चांगलं मिक्स करून घेऊया. दही ताजं घ्यायचं आहे, जास्त आंबट वगैरे नाही. कारण की आपल्या बिर्याणीला आंबट चव येते म्हणून. त्यानंतर इथे आपल्याला 10 ते 12 पुदिन्याची पानं घालायची आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, याचसोबत फ्राय करून घेतलेल्या भाज्या घालूयात. भाज्या चांगल्या मिक्स झाल्यानंतर याला साधारण 10 ते 12 मिनिटासाठी मंद आचेवरती आपल्याला असंच ठेवायचं आहे. चला तर मग आता आपण भाताची तयारी करून घेऊया. इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी उकळल्यानंतर इथे मी 1 चमचा तूप घातलं होतं. त्यानंतर काही खडे मसाले घालायचे आहे. इथे आपल्याला खडे मसाले 3 ते 4 मिनिटासाठी या पाण्यामध्ये असेच उकळून घ्यायचे आहे. आता 3 ते 4 मिनिटं झाले की हे खडे मसाले आपण काढून घेऊयात. कारण की व्हेज बिर्याणीमध्ये आपल्याला खाता वेळेस खडे मसाले दाताखाली येतात. आत्ता आपण इथे जो तांदूळ भिजत घालत ठेवला होता त्याला पाण्यातून निथळून या उकळत्या पाण्यात सोडायचा आहे. तांदूळ आपल्याला उकळत्या पाण्यातच घालायचा आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. इथे आपल्याला 7 ते 8 मिनिटभर तांदूळ पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. इथे आपला तांदूळ 80% शिजलेला आहे. तांदूळ असा हाताने दाबून बघायचा आहे. गॅस बंद करून घेऊया. आता हा तांदूळ आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी इथे तांदूळ गाळणीने गाळून घेतलेला आहे. आता मी इथे एका मोठ्या कुकरमध्ये सर्वात आधी तेल घातले. त्यानंतर यावर एकदम पातळ भाताचा लेयर द्यायचा आहे. खूप जाड नाही, पातळ द्यायचा आहे. त्यानंतर मी इथे दुधामध्ये थोडंसं केशर सिरप घालून मिक्स केले. तुम्ही हवं तर दुधामध्ये केशर घालून ते दूध पण वापरू शकता. 2 ते 3 चमचे दूध घातलं. त्यानंतर 1 चमचा तूप, तळून घेतलेला कांदा, पुदिन्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर आपण जी भाजी बनवली ती घालूया. त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला थर द्यायचे आहे. सगळ्यात शेवटचा लेयर भाताचाच असला पाहिजे.
लेयर देऊन झाले की यावर व्यवस्थित बसेल असं झाकण. आता आपल्याला हे कुकर मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर मी दुसरीकडे एक तवा गरम करून घेतला होता. आता हे गरम तव्यावरती आपल्याला हे कुकर 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या कुकरचे झाकण ठेवले त्यावर एक जड वस्तू ठेवायची आहे, म्हणजे याची वाफ बाहेर जाणार नाही आणि एकदम व्यवस्थित आपल्या बिर्याणीला दम बसेल. तर सुरुवातीचे 3 मिनिटं मी मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर तव्यावरती कमी गॅसवर 15 ते 20 मिनिटं दम देऊन घेतला आहे. आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. हे बघा मस्त सुगंध येतोय. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.